मराठी जगली पाहिजे, मराठी अस्मितेचा विषय आहे, मराठी टिकली पाहिजे, मराठी बोलली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, हे योग्य आहे. पण जर एखादा रिक्षावाला, जर एखादा टपरीवाला, जर एखादा हातगाडीवाला, जर एखादा फुटपाथवर काम करणारा त्याच्या मुलाला लोणावळा नगर परिषदेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं संपूर्ण इंग्लिश, कारण इंग्लिश मध्ये मराठी विषय असतो, माझा मुलगा इंग्लिश मीडियमला आहे पण त्याच्याकडे मराठी, आणि मराठी टिकवायची असेल तर मराठी काव्य संग्रह, मराठी वाचन, घरामध्ये मराठी पेपर येणं, हे सगळे उद्योग आहेत ना, सगळे उद्योग आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं, बाबासाहेब पुरंदरेंचं जर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून एक पुस्तक आपण घरामध्ये ठेवलं आणि त्याचं जर वाचन चालू केलं, लीळा चरित्र म्हणून वाङ्मय जे मराठीमध्ये आहे ते जरी वाचायला चालू केलं तरी मराठी टिकू शकते. पण आजच्या याच्यामध्ये, आजच्या देशामध्ये, आजच्या जगामध्ये जर टिकायचं असेल, आज जर जगावरती राज्य करायचं असेल, जगामध्ये जायचं असेल, त्याचं करिअर सुधारायचं असेल, तर तुम्हाला इंग्लिशही तितकंच महत्वाचं येणं गरजेचं. आणि मग अशा वेळेस जर आपल्याकडे एखादं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्याकडे जर चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये आज तुम्ही प्रायव्हेटला जाऊन बघा, इंग्लिश मिडियमला मुलं शिकवायची आहेत, मुलं शेवटी इंग्लिश मिडियमलाच टाकावी लागतात, कारण पुढे त्यांना जायचं, कॉम्पिटिशन करायची म्हटल्यानंतर. आणि मग इंग्लिश मिडियमला मुलं टाकायची म्हटलं की आज तिथं 60-60, 70-70, 80-80 हजार रुपये खर्च आहे.